तर माझ्याकडे जे डिशवॉशर आहे ते 12 सेटिंगचं आहे. कुठली भांडी याच्यामध्ये वापरू शकतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये भांडी कशी ठेवायची, कुठले फायदे आणि कुठले तोटे आहेत हे तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. हॅलो, मी प्रियांका आणि माझ्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिशवॉशरबद्दल सांगणार आहे. ते नक्की कसं आहे, कसं वर्क करतं, ह्याच्यामध्ये आपण कुठले डिटर्जंट वापरतो, भांडी कसे लावायचे, कुठली भांडी याच्यामध्ये वापरू शकतो आणि कुठली नाही, याची पूर्ण माहिती मी तुम्हाला यामध्ये देणार आहे. कदाचित हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो. मी त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करेल. पण दोन्ही व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मी खरंच युजफुल आहे का, कुठले फायदे आणि कुठले तोटे आहेत हे तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. तर माझ्याकडे जे डिशवॉशर आहे ते 12 सेटिंगचं आहे. बॉश कंपनीचं डिशवॉशर आहे हे. ह्याच्यामध्ये जो इनपुट आहे त्याचा इलेक्ट्रिक हा हाय व्होल्टेजवाला याला लागतो आणि ह्याच्यामध्ये दोन एक इनलेट आहे आणि एक आउटलेट पाईप आहे. जसे की तुमच्या मनामध्ये असं असेल की माझं किचन खूप छोटं आहे, बघ हे डिशवॉशर मी कुठे बसवणार. तर माझं किचन ही अगदी छोटं आहे, पण तुम्ही बघू शकत असाल ह्या डिशवॉशरची साईज अगदी छोटी आहे. हे माझ्याही किचनमध्ये एका कोपऱ्यामध्ये बसलेलं आहे. तर तुम्हाला याच्यासाठी सेपरेट कनेक्शन्सची गरज लागणार नाही. तुमच्या किचनमध्ये किंवा कुठल्याही अवेलेबल स्पेसमध्ये जे कनेक्शन्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता. हे पोर्टेबल आहे, सो कम्फर्टेबली तुम्ही याला मूव्ह करून तुम्हाला हव्या त्या ठिकाणी घेऊन जाऊन याचा उपयोग तुम्ही करू शकता. हा माझ्या डिशवॉशरचा डिस्प्ले आहे. ह्याच्यावरती पॉवर ऑन आणि स्टार्ट बटन आहे आणि इकडे तुम्हाला पाहिजे त्या मोडमध्ये तुम्ही तुमची भांडी वॉश करू शकता. त्याच्यासाठी डिफरंट मोड्स दिलेत. किती टेम्परेचरवर तुमची भांडी धुतली जातील ते दिलेलं आहे. तुमच्या प्रायोरिटीजनुसार तुम्हाला हवा तो मोड तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि या साईडला त्याच्यानंतर तुम्ही जर घरात नाहीयेत तर तुम्हाला किती तासांनी सायकल रन करायचे, तुम्ही तुमच्या फोनवरनं तुमचं डिशवॉशर ऑपरेट करू शकता. भांडे खूप जास्त खराब असतील तर जर तुमची भांडी कमी असतील तर त्याच्यासाठी मल्टिपल ऑप्शन्स दिलेले आहेत आणि तुम्ही सिलेक्ट केलेल्या सायकलचा टाइम ऍडजस्ट करण्यासाठी अजून एक मोड दिलेला आहे. माझ्याकडे डिशवॉशर आला आणि त्याच्यानंतर माझ्यासमोर पहिला प्रश्न होता की आता मी ह्याच्यामध्ये भांडी कशी अरेंज करू. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि जवळजवळ 2 ते 3 आठवडे याच्यामध्ये भांडी लावल्यानंतर मला एक आयडिया आली की ओके, इतकी भांडी याच्यामध्ये मावू शकतात, अशा प्रकारे याच्यामध्ये आपण भांडी ठेवली पाहिजे. तर तुमच्यासाठी हे अगदी सोपं व्हावं म्हणून मी आज तुम्हाला याच्यामध्ये भांडी अरेंज करून दाखवणार आहे. या व्हिडिओसाठी खास मी माझी पूर्ण दिवसभराची भांडी ठेवून दिली आहेत आणि मी तुम्हाला याच्यामध्येही लोड करून दाखवणार आहे की ही कशी लोड करायची आहेत. हे डिशवॉशर मी ओपन केलंय. त्याच्यामध्ये 2 ट्रॉली आहेत. हे माझं 12 सेटिंग वाला डिशवॉशर आहे. तुम्ही जर 14 सेटिंग वाला घेतलं तर त्याच्यामध्ये अजून एक इथे छोटी ट्रॉली सारखी येईल. तिथे तुम्ही तुमच्या कटलरीज वगैरे यूज करू शकतात. जेव्हा मी खूप लोकांना सांगते की मी डिशवॉशर घेतलाय आणि त्याच्यामध्ये मी भांडी वॉश करते, तेव्हा खूप लोकांचा असा प्रश्न असतो की अरे मग त्याच्यामध्ये इतकीच भांडी धुवूनच टाकावी लागतात, मग त्याचा काय उपयोग, त्याच्यापेक्षा मी भांडीच घासेल. पण मला असं वाटतं की मी माझ्या घरामध्ये जेव्हा कामवाल्या मावशी येतात त्यांना जितकी भांडी स्वच्छ करून ठेवते तितकीच भांडी मी याच्यामध्येही स्वच्छ करून ठेवते. तुम्ही ती तुम्हाला हवी तशीही टाकू शकता. फक्त एकच गोष्ट होईल की ह्याच्या आतमध्ये एक फिल्टर आहे, ते मी तुम्हाला दाखवेन. त्या फिल्टरमध्ये सगळं जाऊन जमा होईल आणि ते तुम्हाला फ्रिक्वेंटली क्लीन करावे लागेल आणि इट्स अप टू यू की तुम्हाला किती स्वच्छ केलेली भांडी याच्यामध्ये ठेवायची आहेत. पण अशी खूप साफ करून भांडी याच्यामध्ये ठेवावी लागत नाही. सगळ्यात पहिले आपण कप्स आणि स्पून कसे अरेंज करू शकतो ते मी तुम्हाला दाखवते. तर मी सगळे जे कप्स आणि ग्लासेस आहेत ते या साईडला आणि या बाजूला ठेवते. ते मी तुम्हाला आता ठेवून दाखवते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळी भांडी ही उलटी ठेवायची आहे त्याच्यामध्ये. जर तुम्ही हे कप असे ठेवले या डायरेक्शनने तर
पाणी आतमध्ये ह्याच्या साचून राहील आणि ते निघून जाणार नाही आणि प्रॉपरली क्लीन होणार नाही. तर जे पण भांडं याच्यामध्ये ठेवाल ते उलट असलं पाहिजे. इकडची स्पेस माझी फुल झाली आहे, तर मी ह्या बाजूची जागा यूज करते. स्पून ठेवण्यासाठी या डिशवॉशर मध्ये एक वेगळा बॉक्स पण येतो, पण मला असं वाटत नाही की माझ्या घरामध्ये तितके जास्त स्पून्स आहेत त्याच्यासाठी मला तो बॉक्स यूज करावा लागेल. म्हणून या बाजूला हे जे सेक्शन दिलेलं आहे तिथेच मी माझे स्पून्स अरेंज करते. वरून घेता तुझं वरून घे ना. आता हे बघा इतकं खराब आहे आणि मी तुम्हाला वॉश झाल्यावरती दाखवेल की ते कसं निघतंय. मिक्सरचं भांड ते पण मी इथे असं ठेवते, उलट ठेवते ह्याच्यामध्ये. कुकरची शिट्टी, नेक्स्ट मी खालच्या ट्रॉलीमध्ये मी तुम्हाला दाखवते मोठ्या ताट डिशेस ते कसे अरेंज करायचे. इथे तुम्हाला रॉड्स टाइप दिले, त्याच्यामध्ये तुम्ही भांडी असे स्टँड करून ठेवू शकता. एक महत्वाची गोष्ट आहे की एकाच सेक्शन मध्ये दोन भांडी टाकू नका, ते एकमेकांना चिटकली नाही पाहिजेत. त्यांच्यामध्ये थोडासा गॅप असला म्हणजे पाणी प्रॉपर जाऊन भांडी नीट क्लीन होतात. कुकरचं झाकण हेही तुम्ही याच्यावर टाकू शकता. इथे दिसेल तुम्हाला कसं खराब झालेलं आहे आणि ते पण अगदी क्लीन निघतं. इथे असे कंपार्टमेंट्स दिले, तिथे तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी अरेंज करू शकता. मी ज्याप्रमाणे करते आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीने लावल्यामुळे भांडी क्लीन होतात, पाणीही याच्यातून निघून जातं, ते मी तुम्हाला दाखवते. नेक्स्ट आता छोट्या डिश मी तुम्हाला लावून दाखवते. तर ह्या सेक्शन मध्ये इथे मी ठेवते. महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट की ह्या डिश मी अशाही ठेवू शकते, पण अशा ठेवल्याने ह्याच्यामधून पाणी निघून जात नाही, तर पाणी इथे साचतं. सो भांडी अशी ठेवायची की त्याच्यामधून पाणी निघून जाईल. तुम्हाला हा कुकर दिसत असेल, हा याच्यामध्ये राईस खिचडी बनवलेली आहे
हा मी इतकाच क्लीन केलेला ह्याच्यामध्ये टाकते आणि आपण बघूया की कसा निघतो हा. आता जर हे जे व्हर्टिकल कंपार्टमेंट आहे, मी माझा कुकर इथे फिट करायचा ट्राय करते, बट हे 3 लिटरचा आहे, मोठा आहे, तो फिट होत नाहीये. तर इथे हे जे नॉब आहे तो मी पुढे ढकलू शकते आणि इथे स्पेस अवेलेबल आहे, तिथे मी माझा कुकर आता प्रॉपर ठेवलेला आहे. वरती जिथे स्पेस, इकडे जिथे स्पेस खाली आहे, जिथून पाणी येईल असं तुम्हाला वाटतं, तिथे तुम्ही तुमची दुसरी भांडी ठेवू शकता, ती पण प्रॉपर क्लीन होतात. हा स्पून बघा, हा बघूया आपण किती निघतोय. हा मी इथे व्हर्टिकल ठेवून देते. हे स्टँड्स आहेत भांडे ठेवायचे, तेही मी इथे जस्ट टाकून देते. स्पेस आहे, तिकडनं निघून जातील. ओके, आत्ता माझ्याकडे इतकीच भांडी आहेत, तरी पण मी बघू शकता की इकडे अजून प्लेट्स ठेवायला जागा आहे. तुम्ही याच्यावरतीही एखादं भांडं ठेवू शकता आणि इथे अजून कितीतरी वाटी आणि प्लेट्स जाऊ शकतात, स्पून्स जाऊ शकतात. तर तुम्हाला अंदाज आला असेल की किती भांडी याच्यामध्ये जातील. जेव्हा तुम्ही पूर्ण भांडे अरेंज कराल आणि तुम्हाला क्लोज करून मशीन चालू करायची असेल, तेव्हा मेन चेक असा आहे की इथे फॅन्स आहेत, इथे फॅन्स आहेत, ह्याच्यामधनं पाणी येतं आणि ते भांडे स्वच्छ करतं. सो ह्या आपण अरेंज केलेल्या भांड्यांमुळे हे फॅन्स अडकले नाही पाहिजेत, हे एकदा चेक करायचं मूव करून की कुठलं भांडं याला लागतंय की नाही. चेक केलंय, कुठलंच भांडं याच्यामध्ये लागत नाहीये. इट्स गुड टू गो. मी आता याला क्लोज करते. आता मी याच्यासाठी कुठलं डिटर्जंट वापरणार आहे आणि भांडी किती क्लीन होऊन निघतात याची सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये देते.